अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा। सूत्र कसं लावायचं पोरांना सूत्र वारकरी असतील नाही सूत्र पोरांना वाटत बसून का उभं संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही बहु दुधल जरी झाली मैस गाय तरी काय होईल काम घेणो कामणी अंगे व्हावे आपण कामणी अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान येई नको बहुदूर जरी झाली मैस गाय तरी काय होईल काम घेणो घुमाई
यावर घेतो संतांचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते बहुदुर्गरी झाली माहिती काय तरी का होईल काम धेनो तुका पण अंगे व्हावी आपण तरीच महिमा येईल करू बहुदुर्गरी जरी झाली माहिती काय तरी का होईल काम धेनो माझी वाणी तुझे वर्णी गुणा संतांचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते बहुदुर्गम जरी झाली माहिती काय तरी का होईल काम धेनो तुका म्हणे अंगे व्हावे आपण तरीच महिमा येईल करू बहुदुर्गम जरी झाली माहिती काय तरी का होईल काम धेनो विठ्ठल विठ्ठल संतांचा महिमा वर्णन करणारा पण घ्या विठाल तीन झरनाचा आहे या मागाला सुरत केल्यावर 2-3 वाक्य आहे हा मागे तुकोबारांचा आहे या मागाला कडवे आहेत 3 आणि हा मागे संतपर आहे तुकोबारांच्या घाटात नाथ वासुदेव पांगुळ मुका जोगी बहिरा एकाखडी सालमालव भुपाळ्या निर्याणकाल गोंगडी काला उपसंहार मृदुंग पाट्या काला गवळणी ही प्रकरण आहे
तुकोबराईच्या गाठात गवळण प्रकरण आहे, नाट प्रकरण आहे, काला प्रकरण आहे, उपसंहार प्रकरण आहे, गोंगली प्रकरण आहे, मृदुंपाच्या प्रकरण आहे, उपदेश प्रकरण आहे, मागणी प्रकरण आहे, संतपर प्रकरण आहे आणि नामपर प्रकरण आहे. अशा अभंगाचे प्रकार आहेत. तुकोबराईच्या गाथ्यात एकूण अभंगातल्या 125 अभंग मागणीपर आहेत. 125 काय अभंग उपदेश आहे. उपदेशामध्ये 3 प्रकार आहेत. जनाला, स्वतःला, मनाला. उदाहरणार्थ ऐकले जना तुझ्या स्वहिताच्या पुन्हा किंवा क्षणोक्षणी हाची किंवा आता तरी पुढे हाची उपदेश किंवा सांगतो तुम्हाशी. हे उपदेश आहे. पण एक अभंग असा आहे, कोण येते कशाला आपल्या घराला, हा जिजाबाई साहेबांना उपदेश आहे. नको नको म्हणा, हा मनाला उपदेश आहे. आणि आता तरी पुढे हाची उपदेश हा जनाला उपदेश आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार जनाला उपदेश आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे, गाथ्यातला आहे, कडवे 3 आहे आणि हा अभंग संतपर आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या, अन्नदात्यांच्या, देणगीदारांच्या, भगवान महाराजांच्या, ग्रामस्थांच्या, गावातल्या सगळ्यांच्या तरुण मंडळाच्या सहकार्याने चाललेल्या 50 वर्ष सप्त्यातलं दुसरं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे, सकळ मंगळ श्री निधी श्री विठ्ठलाचे नाम आली. पहिलं कीर्तन संतपर नामपर आणि दुसरं कीर्तन संतपर. म्हणून आज कीर्तनाला गेलेला संतपर आहे. अभंगाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अन्नदाते, देणगीदार, भगवान महाराज, ग्रामस्थ सगळे त्यांचे संयोजक, उद्योजक, ग्रामस्थ तरुण मंडळीला एवढा मोठा यज्ञ करता म्हणलं धन्यवाद. आणि कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना, कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही तुम्ही यायचं नाही. तू इथं येऊन असा बसतो म्हणजे तुला गाडी पाठवली कोणी ये बा, इथं येऊन असा बसतो. एक वाक्य सांगतो पुढे ऐका. आजचा दिवस आपला आहे, मजेत घालवा, उद्याचं पाहिलं मिळेल याची गॅरंटी नाही. कोण दिवस येईल, कोणती वेळ कधी येईल सांगतात नाही. आज आपल्याकडे टाळ आहे, आज आपल्या समोर पखवाद आहे, आज आपण माईकवर खातोय. हे आजच असेल, उद्याचं असेलच असं, उद्याचं असेलच असं नाही. सरपंच अडीचच वर्ष ते पुरे होतील याची गॅरंटी नाही. मग आनंदाने राहा, कारण त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला, क्षणभंगुर नाही भरोसा. आणि आम्हाला सुरुवात झाली, फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. दरिद्रवाणी बसायचं नाही. कारण सांगतो तुम्हाला, माझं म्हणणं नाही, माऊली नरवाऱ्याची ओवी आहे, म्या बोलविला भेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, पर्वताला इसका न सांगावी, समुद्र रेखा न ओलांडावी. त्याला 12व्या अध्यायातला पुरावा असा आहे, काय माझी या भक्ता, संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता कोरांना मागे. राज कसं होईल याची चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. हा अभंग तुकोबरायांचा एक, या अभंगाला कडी आहे 3. हा अभंग आहे संतपर. आणि आजच्या कीर्तनात आपण 2 प्रश्न पाहणार, म्हणजे कीर्तन संपलं. अभंगातला पहिला प्रश्न आहे, तुकाराम महाराज आम्हाला संत महिमा का सांगतात. तुकाराम महाराज आम्हाला संत महिमा बोल जा का सांगतात. आणि आम्ही जे संत पाहिले ते संत नाहीत का. आपण प्रत्येक जण संतावर विश्वास ठेवून आहे की नाही बोल जा, भामटाळी बसत नाही. काही झालं तर कर्ज माफी होत नाही, दरिद्रवाणी बसायचं नाही. चला उत्तर नीट आहे का. आपण ज्यांना संत म्हणतो ते संत नाहीत का. आपण कुणाला तरी संत म्हणतोय. ऐका आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हे 2 प्रश्न आपल्याला कीर्तन शिकायचे. एक, तुकाराम महाराज आम्हाला संत महिमा का सांगतात आणि आम्ही जे संत पाहिले ते संत नाहीत का. 2 प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजचं कीर्तन. अभंगाला सुरुवात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुकाराम महाराज आम्हालाच का सांगतात. ऐका हे ऐका बोलायचं पटापटा बोलत जायचं, बोलल्याशिवाय जमणार नाही. संसार अपूर्णांक का पूर्णांक बोलत जावं का सावध राहा. उगत उत्तर बोलते जायची तरच ती खटकी बसेल तुमची माझी. संसार अपूर्णांक का पूर्णांक
संसार अपूर्णांक झालं फायनल. कधीही पुरा होणार सावध राहा का, कधीही पुरा होणार. मग सोडायचं का? सावध राहा. चला पटकन थोडं मागं. संसार अपूर्णांक का पूर्णांक? शब्द टळमळीत नाही करायचा, मग मजा नाही राहणार. कसं आहे तो अपूर्णांक आहे. काही जरी झालं तरी पुरा होणार नाही. झालं ना फायनल. दुसरं वाक्य, संसारातही कष्ट आहे आणि परमार्थातही कष्ट आहे. टाळ घेणं, विडा घेणं, पखवाज वाजवणं, कीर्तन करणं, बोलणं कष्ट आहे. सरी पाडणं, कपाशी लावणं, फवारणं, कापूस वेचणं, गुणीत भरणं, फुकाट देऊन विकणं कष्ट आहे. सावधान आता आता पुढच्या वाक्याला सुरुवात झाली. संसारातही कष्ट आहे. त्याच्यात जास्त कष्ट कोणते? संसाराची. पाहिलं ना, संसारात कष्ट. संसारात कष्ट. एकदा माझ्या पुढे बसल्यावर इकडे तिकडे पाहायचं नाही, तळमळीतच व्हायचं नाही, मग ते जमणार नाही. आणि डोक्यात काय असलं तर सरळ घरी जायचं, निवांत गोदडी घ्यायची, झोपून राहायचं. गेलं बा मला सगळं. चला, संसारातही कष्ट आहे, परमार्थातही कष्ट आहे. आणि आता तुम्ही 1 मिनिट डोकं खाजलं तर मला उत्तर द्यायचं. संसारात कष्ट जास्त आहे, याच्यात काही शंका नाही. मग मला उत्तर द्या तुम्ही, संसारातल्या कष्टाचं फळ काय? काहीच नाही. याचे कारण सांगा. संसार हे वाद झाले. संसार सारा आहे पण कसं आहे? वाद. त्याला फळही नाही. 15 अध्याय, या फळाला चुंबिता आणि फुलांना तुरंबिता. म्हणजे याला फुलही नाही, सावध राहा, फळही नाही, फुलं नाही. आपण सगळे माणसं पाणी कोणत्या झाडाला घालतोय? वाण. आता वाण झाडाला पाणी घातलं, किती दिवसाला फळ येईल? घालणारा जरी गेला येणार, मग येणार नाही का? असा गेला पडलाय गेला बाप. आता ऐका, आता करंट लागला तुम्हाला. करंट लागला हे तुम्हाला सोबत माराय सोबत. संसार हे बरे, संसार हे वाण झालं. फळ नाही, फुल नाही, पण आहे का बघा, त्याला फळही नाही, फुलंही नाही, तरी कोणी सोडीत नाही. मग आता मला सांगा, एखाद्या झाडाचा जर नाश करायचा असेल तर त्याचे मुळं काढून टाकले पाहिजे. शेंडे हाणण्यात मजा नाही. परत वाक्य नाही का? दुसऱ्या अध्यायातली ओवी ऐका बारीक. वरी वरी पालवी खुडीचे. ज्ञानोबाने तुम्ही वरवर शेंडे हाणले आणि मुळाला पाणी घालीत राहिले, झाड कधीच नाश पावणार नाही. फायनल झालं ना? वरी वरी पालवे खुडीचे. हे बऱ्या सिंचने उद्योग घालीचे. तुम्ही खाली पाणी घालीत राहिला आणि वर शेंडे हाणत राहिला. मग आता फायनल झालं आपलं. संसार हा अपूर्णांक आहे पण सोडायचा नाही. का? सगळे वसाई झाल्यावर सांभाळायचे कोणी? ह्याच वसाईला लोक कटाळले. आता पुन्हा थोडं मागं जायचंय. आता करंट लागलंय तुम्हाला. कधी पुरा होईल? नाही. सुख कधी मिळेल? नाही. ऐका यावी, साखरेचं मूळ गोड आहे. मी ऐका, साखरेचं मूळ गोड आहे, कारल्याचं मूळ कडू आहे, मिरचीचं मूळ तिखट आहे, त्याविषयी नवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून धर्मकार्याला सहकार्य करा. मीठ कसं खा, कारण मिरची कशी खा, तिखट. ऐका उलट. आता फायनल झालं बरं का? साखर सगळ्यांना गोड आहे पण एकाला दुश्मन आहे. डायबिटीस वाला तो म्हणतो राखेल पी, चहा नको. वाटलं तर अर्ध कप राखेल दे, चहा नको. आता लय मार्मिक शब्द आहे पहा. साखर सगळ्यांना गोड आहे, डायबिटीस वाल्याला दुश्मन आहे. संसार ज्ञानाला सुखाचा आहे आणि अज्ञानाला दुःखाचा. झालं फायनल. संसार दुःखाचा आहे पण कुणाला? अज्ञानाला. आणि सुखाचा आहे पण ज्ञानाला. मग तुम्हाला मला सुखाचा का दुःखाचा? दुःखाचा. का? ज्ञान नाही.
सरळ उत्तर आलं काय नाही. सावत्र काय नाही. बस फिर बसलं कीर्तन. आता ऐका, जोपर्यंत ज्ञान येत नाही तोपर्यंत सुख. बस आता झालं फायनल. दोन भावांची 40 वर्षे कधी केस चालली शेतीच्या बांधावरून. दोघे मेले. बाण जागेवर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. मग हुशार कोण? या दोघांना काय नाही. बस फिर बसलं कीर्तन. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे आणि नवरदेव पहिला नवरदेव फाट 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 फाट. ते नवरदेव उड्या हाणायला शांताबाई आली. बाकीचे म्हणजे बस फटाके म्हणजे 40,000 पुढे गेले पाण्यात. काय नाही. बस फिर बसलं कीर्तन. पहिला म्हणजे पटकन उत्तर द्यायचं. मुलगा मुलगी आई वडील ही झाले 4. मुलगी गेली नवऱ्याच्या घरी. मुलगी गेली सून आली. पहिले किती होते आता किती आहे? मग एक सून तुम्हाला का सहन होत नाही? उद्या जर तुमचं बरं वाईट झालं होणार तर आहेच, तर तुमच्या इस्टेटची मालकीण कोण होणार आहे? बस मग एवढं तुम्हाला काय नाही. बस काय नाही. ज्ञान नाही. पटकन बोला महिला म्हणत पटकन. मुलगी तुमची आहे का? आणि याची मीटिंग घ्यायची. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. उत्तर द्यायला मी पुढे आहे. मुलगी तुमची नाही तुमच्याकडे सांभाळायला आहे. तुम्ही 18 वर्ष सांभाळायची. ज्याचे आहे तो भाड्याच्या गाडीत येणार घेऊन जाणार. तुम्ही 2-4 लाख घालणार खबर वाचून बसणार. मुलगी तुमची सावध राहा. ए बऱ्या मुलगी तुमची नाही सावध राहा. मुलगी तुमची नाही. ऐका, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घराची मुलगी आली तिने तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला. याच्यात गैर काय? मुलगा तुमचा नाही. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली. ती त्याची सख्या आहे. आई आल्यामुळे ही आई दिंडीला मोकळी झाली. प्रस्थान कधी प्रस्थान. आता एक वाक्य फायनल करून घ्यायचे म्हणजे पुढे सांगायला. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी बस सुखी होत नाही. मग काय नाही. बस 4था मजला काढला तरी वर गच काढतो. मरायचंय का तुला? अरे तू टिकला पाहिजे ना. बस तू शांती बोल. बांधीतच राहिला सटाकला द्यावा. काय उपयोग त्याचा? 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरगावर फट्या लावली. ते पोरग पोरगी पाहायला गेलं ते मेवणीला फुलवायची. ती म्हणजे मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. ऐका आता बारीक वाक्य. ज्ञान कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे परवे जरी म्हणे अति आणावे आणि संत या बजावे सर्वश्रेषी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि आदरगता करावे नाश सकळ. 12वा अध्याय. आत्मनामासारखे गोमटे काहीच न दिसे. मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो. ज्ञान अंतर असावं का बाह्य असावं? अंतर असावं. आणि वरी ऐका 13व्या अध्यायातली अंतरी. हे बघा अंतरी ज्ञान व्हावे. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभे स्वभाव. ज्ञानामध्ये तुम्हाला आत्म ज्ञान झालं ना बाहेरचं आपोआप मिळेल. फक्त व्हायला कोणतं पाहिजे? आत्म ज्ञान. आणि ज्ञान नसलं तर काय होत आहे? यादी ऐका. यादी लिहूनच घ्या. माशीच्या धडकेने कधी परत पडणार नाही. मी काय काय यादी. माशीच्या धडकेने कधी परत पडणार नाही. वानश्री कधी वरमाई होणार नाही. मावित्राची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही. काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काश्मीरचं पिलू आंधळा जन्माला आदर त्याची कधी वाढ होणार नाही. वटवाघळाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देणार नाही. गाईच्या काशीचं गुजीर कधी दूध पिणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मोराच्या पिसड्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहणार नाही. बांधावरचं एरड कधी मिरीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात व्हा. आणि त्याला वळ्या जोडून घेणं त्यातल्या. माझी भक्ती मी जवळ झियाचे झियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच पुढची ओळी जोडून घ्या. लिंब लिंबोळी आला
तो कावळ्याशी सुकाळ झाला. लिंबाच्या लिंबुळ्या किती जरी पिकल्या, कावळा सोडून कोणला आनंद नाही. त्याच्या पुढची ओवी लिहून घ्या 12व्या त्यातली. का खडकी जायचे वर्ष नाही, का आगी माझी पेरले. खडकार पडलेला पाऊस फेल, बाजून पेरलेला बी फेल. 13व्या त्यातली ओवी लिहून घ्या. का मृत जायचा शृंगारीला, का गाढव तीर्थी नारीला. 15व्या त्यातली ओवी लिहून घ्या. वांदेच्या लेखा कैची जन्मपत्रिका. आणि 18व्या त्यातली ओवी लिहून घ्या. पडून गेली या भिंती, चित्राची होय माती. भिंतीवरचं चित्र शोभून दिसतं, फक्त भिंत आहे तवर. एकदा भिंत पडली, चित्र गेलं. हे जग फक्त खिसा गरम आहे तवर हे जग आहे. आणि मनगटात ताकद आहे तवर नातेवाईक. ज्या दिवशी आपला खिसा रिकामा झाला, आपलीच आवडा दाबली, दुश्मन झाली, दुसऱ्याच्या नादी लागला कशाला. भुईमुगाच्या शेंगात दाना येतो, त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला, त्याचा मुक्काम चुलीत आहे. हे मित्र जे आहेत ना आपले, हे फक्त आपल्या इस्टेटीला गिराईक लागेपर्यंतचे. एकदा आखी निघली तर ही अवलादी आपल्या मौतीला सुद्धा येणार ज्ञान मिळवा. नाही मिळवलं नाही तरी गेला जन्म.